दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 4 ते 5 वाजेच्या दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव पोलीस ठाणे हद्दीतील गोरंबा ते लेगापाणी दरम्यान गोरंबा गाव शिवाराजवळ घाटात वळण रस्त्यावर तीव्र उतारावर महिंद्रा मॅक्स वाहन चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला। या अपघातात दारासिंग कुंवरसिंग चौधरी वय 41 वर्ष राहणार केलापाणी, सावलीबाई दारासिंग चौधरी वय 38 वर्ष राहणार केलापाणी, धीरसिंग पुण्या पाडवी वय 35 वर्ष राहणार केलापाणी, कांतीलाल जेठा वसावे वय 30 वर्ष राहणार वाडीबार या 4 जणांचा मृत्यू झाला असून सुनील दारसिंग चौधरी वय 20 वर्ष राहणार केलापाणी, गोविंद उपसिंग वळवी वय 32 वर्ष राहणार जुम्मट हे 2 जण गंभीर जखमी आहेत। या प्रकरणी 15 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 10:38 धडगाव पोलीस ठाण्यात जालमसिंग कुंवरसिंग चौधरी राहणार केलापाणी याच्या फिर्यादीवरून महिंद्रा मॅक्स चालक सुनील दारसिंग चौधरी वय 20 वर्ष राहणार केलापाणी याच्या विरुद्ध प्राणांकित अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक पठाण करीत आहे। नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी गावात महिला बचत गटांना शेळी गट वाटप, वैयक्तिक शेळी गट निवड प्रमाणपत्र व घरकुलांच्या आदेशाचे वितरण आज दुपारी 1 वाजता राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर हिना गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी आमदार शरद गावित, नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी पदाधिकारी, निवड झालेले लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की आदिवासी समुदायातील लोक प्रामुख्याने दुर्गम भागात राहत असल्यानं त्यांच्याकडील जमीन उंच सकल डोंगराळ हलक्या प्रतीची खडकाळ स्वरूपाची असल्यानं त्या जमिनीची येणाऱ्या उत्पन्नाची प्रमाणे कमी असते। योग्य प्रमाणात पाऊस न झाल्यास त्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होतो। परिणामी आदिवासी जमातीतील वनपट्टेधारक त्यांना रोजगाराच्या शोधात कुटुंबासह स्थलांतरित व्हावे लागते। या योजनांमुळे शेतीस पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसायासाठी 10 शेळ्या व 1 बोकड पुरविल्याने वनपट्टेधारक कुटुंबास आर्थिक फायदा, त्यांचे होणारे स्थलांतर प्रमाणही काही अंशी कमी होऊन त्याचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे। काय केलं कोणी ना तुम्हाला क्या किंवा नाही क्या या पद्धतीने राजवट आहे मग काय आहे या अहो समाजात जन्म घेतलो आहे मग कर्तव्य आहे काय रे कर्तव्य काय आहे मग संधी केली त्या खाता मंत्री कोणा खातो त्या खाता माध्यमातून तुम्हाला काय मदत शकतो आहे तुम्हाला काही उपयोगी शकतो तुम्हाला अरे काही करू शकतो हे विचार केलो नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलीस ठाणे हद्दीतील प्रकाशा गावात आनंद स्वीट किराणा दुकानात मानवी शरीरात अपायकारक पदार्थ महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला तंबाखू गुटखा पोलिसांना मिळून आलाय। या प्रकरणी एकाविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्राप्त पोलीस माहितीनुसार दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1:30 वाजता स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने प्रकाशा गावातील आनंद स्वीट किराणा दुकानाची तपासणी केली असता दुकानात 11,520 रुपये किमतीचे प्रीमियम सुगंधित पान मसाला, 9,180 रुपये किमतीचा जैन मजा 108 तंबाखू, 7,800 रुपये किमतीचा मिराज किर कोकिल छाप तंबाखू, 6,400 रुपये किमतीचे तानसेन ब्लू सुगंधित पान मसाला, 4,650 रुपये किमतीचे टीओ प्रीमियम जरा तंबाखू, 2,610 रुपये किमतीचे ZL जाफराना जर्दा, 2,400 रुपये किमतीचे करमचंद प्रीमियम मसाला, 1,950 रुपये किमतीचे जैन युरो तंबाखू, 1,800 रुपये किमतीचे पृथ्वी तंबाखू, 748 रुपये किमतीचे केसर युक्त विमल पान मसाला, 630 रुपये किमतीचे विमान तंबाखू, 540 रुपये किमतीचे केसी, 1,000 रुपये किमतीचे जापानी जर्दा असा एकूण 50,228 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला असून या प्रकरणी 15 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 7:27 शहादा पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पुरुषोत्तम खिमलाल सोनार यांच्या फिर्यादीवरून राकेश अशोका रोहिदा राहणार नंदुरबार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्यामकांत पाटील करीत आहे।
नंदुरबार तालुक्यातील लहान शहादा गावाजवळ एकाचा खून केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात 4 अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्याचं पथक लहान शहादा गावाजवळ तपासणीला गेले असता त्या ठिकाणी संजय रणजित ठाकरे वय 22 वर्ष राहणार हिंगणी या इसमाचा धारदार हत्याराने खून झाल्याचे निदर्शनास आले। अधिकचा तपास केला असता कुणाल चुन्नीलाल पाडवी हे आपली मोटरसायकल क्रमांक MH39 AE 6707 ने जात असताना 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास 4 अज्ञात इसम मोटरसायकलवर मागून येऊन त्यांनी आपली मोटरसायकल आडवी करून संजय रणजित ठाकरे यांच्यावर कुठल्या तरी साधनाने कपाळावर चेहऱ्यावर मारून दुखापत करून तेथून पसार झाले। या घटनेत संजय रणजित ठाकरे वय 22 वर्ष राहणार हिंगणी यांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी 15 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 7:43 उपनगर पोलीस ठाण्यात कुणाल चुन्नीलाल पाडवी वय 18 वर्ष राहणार हिंगणी याच्या फिर्यादीवर 4 अज्ञात इसमांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव करीत आहे। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील खर्जे गावाजवळ नवीन पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणाहून पाण्याचे टँकर व मिक्सर मशीन चोरीला गेल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील केलपाडा ते खर्जे रस्त्यावरील खर्जे गावाजवळील नवीन पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणाहून दिनांक 13 फेब्रुवारी 2024 च्या रात्री 10 ते दिनांक 14 फेब्रुवारी 2024 च्या सकाळी 8 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी पाण्याचे टँकर व मिक्सर मशीन चोरून नेल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 9:49 नवापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास जमादार प्रमोद वंजारी करीत आहे।